नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. सगळ्यात पहिला क्वेश्चन आपला, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई शिखर आहे. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वतरांगेला जे ओळखले जाते ते नावाने ओळखले जाते पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. बी जे आहे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? सातपुडा पर्वतरांग जे आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये आहे. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, अजिंठा पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? अजिंठा पर्वतरांग जे आहे ते औरंगाबाद जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आता त्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला सहावा क्वेश्चन येतो मित्रांनो, बालघाट पर्वतरांग कोणत्या प्रदेशात आहे? बालघाट पर्वतरांग जे आहे ते प्रदेशात आहे, ते मराठवाडा प्रदेशात विदर्भ हे आहे. तसे आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला जो आहे तो मित्रांनो साल्हेर किल्ला आहे. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड किल्ला जो आहे तो आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला तो रायगड किल्ल्यावर झाला. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला जो आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवाजी महाराजांचा जन्म जो झाला तो शिवनेरी किल्ल्यावर झाला. सी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड किल्ला जो आहे तो मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. बी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, अफजल खान वध कोणत्या किल्ल्यावर झाला? अफजल खानचा जो वध झाला मित्रांनो तो झाला प्रतापगडावर झाला. तर बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, सिंहगड किल्ल्याचे जुने नाव काय? तर सिंहगड किल्ल्याचे जे जुने नाव होते ते होते कोंढाणा किल्ला होता असं त्याला म्हणायचे जुने नावामध्ये. तर ए जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, तानाजी मालुसरे यांचा संबंध कोणत्या किल्ल्याशी आहे? तानाजी मालुसरे यांचा संबंध जो आहे तो आहे सिंहगड किल्ल्याशी आहे. सी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव काय आहे? तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव जे आहे ते आहे प्रचंडगड आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? शिवाजी महाराजांनी पहिला जो किल्ला जिंकला होता त्याचं नाव जे आहे ते तोरणा किल्ला आहे. बी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुरंदर किल्ला जो आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, गडांचा राजा म्हणून कोणत्या किल्ला ओळखला जातो? गडांचा राजा म्हणून जो किल्ला ओळखला जातो तो मित्रांनो रायगड किल्ला ओळखला जातो. बी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला? सिंधुदुर्ग किल्ला जो बांधला तो बांधला शिवाजी महाराजांनी बांधला. सी आपले जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग किल्ला जो आहे मित्रांनो तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विजयदुर्ग किल्ला जो आहे तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? जंजिरा किल्ला किल्ला जो आहे तो आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 24वा मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध सागरी किल्ला कोणता? महाराष्ट्रातील प्रसिद्ध सागरी किल्ला जो आहे तो मित्रांनो जंजिरा किल्ला आहे. बी आपलं ते राईट आन्सर येईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यात आहे? हरिश्चंद्रगड जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून कोणते शिखर ओळखले जाते? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शिखर जे ओळखले जाते ते कळसुबाई शिखराला ओळखले जाते.
बी जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाबळेश्वर कोणत्या पर्वतरांगेत आहे? महाबळेश्वर जे आहे ते पर्वतरांगे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर किल्ला जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो मित्रांनो, राजगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजगड किल्ला जो आहे तो आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रायगड किल्ल्याची पूर्वीची राजधानी कोणती होती? तर रायगड किल्ल्याची पूर्वीची राजधानी जी होती ती होती राजगड होती. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, लोणार सरोवरजवळ कोणती पर्वतरांग आहे? तो लोणार सरोवरजवळ ती पर्वतरांग आहे ती अजिंठा पर्वतरांग आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो मित्रांनो, विशाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विशाळगड किल्ला जो आहे तो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पन्हाळा किल्ला जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पावनखिंड कोणत्या किल्ल्याशी संबंधित आहे? पावनखिंड जी किल्ल्याशी संबंधित आहे सी विशाळगड किल्ल्याशी संबंधित आहे. सी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले कोणत्या पर्वतरांगेत आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले जे आहे ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. सी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? शिवनेरी किल्ला जो आहे तो जुन्नर तालुक्यात आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राजमाची किल्ला जो आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध डोंगरी किल्ला कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध किल्ला जो आहे डोंगरी तो आहे सिंहगड आहे. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन आहे मित्रांनो, सह्याद्री पर्वतरांगेची लांबी भारतात अंदाजे किती आहे? सह्याद्री पर्वतरांगेची जी लांबी आहे ती अंदाजे 1600 किमी आहे. तर सी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 40वा क्वेश्चन मित्रांनो, लास्ट क्वेश्चन आहे, दुर्गराज म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? दुर्गराज म्हणून जो किल्ला ओळखला जातो तो रायगड किल्ला ओळखला जातो. जे आपला राईट आन्सर आहे ते बी येईल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे पर्वतरांग आणि किल्ले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.